मध्य प्रदेशात जळगाव पोलिसांची धडक कारवाई। 12 संशयित ताब्यात, 2 कट्टे दारुगोळा, 32 संशयित वाहने आणि शस्त्र निर्मितीचा साठा जप्त। जळगाव जिल्ह्यातील फरार आरोपींचा शोध, अवैध शस्त्र निर्मिती व तस्करांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने जळगाव, नाशिक आणि धुळे पोलिसांनी मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यात पार उमरटी तालुका वर्ला येथे सोमवारी पहाटे धडक ऑपरेशन कॉम्बिंग केली। या कारवाईत 12 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून 2 देशी कट्टे, 4 जिवंत काडतुसे, शस्त्र निर्मितीचा कच्चा माल, 32 संशयित मोटरसायकली आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले। ही मोहीम नाशिक परिक्षेत्र महानिरीक्षक संजय पुरे यांच्या मार्गदर्शनातून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या थेट नेतृत्वाखाली राबवण्यात आली। मध्यरात्री 1 वाजता पोलिसांचे पथक रवाना झाले। पहाटे 4 ते सकाळी 8 वेळेत पार उमटीत परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवून संशयित घरांवर एकाच वेळी धाडी टाकण्यात आला। ही कारवाई चोपडा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 103/2016, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 22/2025 तसेच नाशिक ग्रामीणमधील पवारवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 175/2026 या अवैध शस्त्र साठा व शस्त्र अधिनियमांशी संबंधित गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी करण्यात आली होती। मोहिमेदरम्यान 45 संशयित घरांची झडती घेण्यात आली। 20 संशयितांची सखोल चौकशी करण्यात आली तर 12 जणांना ताब्यात घेण्यात आलं। चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन्ही संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून 2 देशी कट्टे आणि 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली। याशिवाय 32 निनावी व महाराष्ट्र नोंदणीच्या संशयित मोटरसायकली, देशी कट्टे तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, विविध साचे व अन्य साहित्य जप्त करण्यात आले। फरार आणि संशयित 27 आरोपींच्या घरांचं आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जिओ टॅगिंग करण्यात आले असून त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं। या कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक अधीक्षक सिद्धार्थ बारवाल, विविध उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहभागी झाले होते। या संयुक्त मोहिमेत जळगाव जिल्ह्यातील 8 पोलीस निरीक्षक, 35 दुय्यम पोलीस अधिकारी आणि 240 पोलीस कर्मचारी, नाशिक व धुळे जिल्ह्यातील प्रत्येकी सुमारे 70 पोलीस कर्मचारी अशा एकूण 400हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। यासाठी 20 शासकीय वाहनांचाही वापर करण्यात आला। अवैध शस्त्र निर्मिती आणि शस्त्र तस्करी विरोधात भविष्यात अशा स्वरूपाच्या धडक कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। या जिल्ह्यामध्ये जे देशी कट्टे सापडलेले आहेत मागच्या काही काळामध्ये आरोपींकडून किंवा गुन्ह्यामध्ये, तर त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आणि जवळजवळ सर्व हे जे देशी कट्टे आहेत हे मध्य प्रदेशमधील उमरटी या ठिकाणावरून ते तिथले जे बनवणारे जे लोक आहेत त्यांनी बनवून इकडे विकलेले आहेत। त्याच्यामुळं नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय पुरे सरांनी सूचित केलेले होते की आपण एक संयुक्त सर्च मोहीम राबवावी जेणेकरून त्यांचं जे ओरिजिन आहे हे सगळं बनवण्याचं आणि आपल्याला जे काही संशयित आरोपी वगैरे आहेत ते आपल्याला ताब्यात मिळू शकतात। तर त्यांच्या सूचनेवरून पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आलेली आहे। याच्यामध्ये जळगावचे 250 जवळपास मनुष्यबळ, नाशिक ग्रामीणचं 75 आणि धुळे जिल्ह्याचे 75 अंमलदार, तसंच DYSP ASP नाशिक ग्रामीणचे मालेगावचे, तसंच धुळ्याचे एक SDPO आणि जिल्ह्यातले 6 SDPO जळगाव जिल्ह्यातले, तसंच जवळजवळ 12 PI आणि 30 PSI गरजेचे अधिकारी, 8 या SCPच्या टीम आणि धुळेची QRT तसंच जळगावची QRT अशा सर्व टीमनी आणि डॉग स्क्वॉड जळगावचं अशा सर्व टीमनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला होता। रात्री सर्वांना ब्रीफिंग करून 1 वाजता आम्ही सगळ्या टीम रवाना केलेल्या होत्या उमरटीसाठी जळगाववरून आणि साधारण 3-3:30पर्यंत टीम पोहोचल्या आणि 4 पासून आपण साधारण सकाळी 8 वाजेपर्यंत 4 तास ही सर्च मोहीम राबवलेली आहे। या सर्च मोहीम राबवत असताना आपण जवळपास 40-45 जे संशयित किंवा इसम होते त्यांच्याकडे आपण तिथे चौकशी केलेली आहे। त्याच्यातले 12 इसमांना आम्ही ताब्यात घेतलं होतं। त्यांचे डोजियर आणि त्यांचे सर्व इन्फॉर्मेशन फॉर्म वगैरे भरून घेतलेले आहेत जेणेकरून त्यांचा कुठल्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे का याची पडताळणी करता येईल। त्याचप्रमाणे ही कारवाई करत असताना आम्ही कॉर्डिनेट केलेलं होतं संपूर्ण गावाला। तर आपल्या
चोपडा ग्रामीण पंचायतीच्या हद्दीमध्ये सदर जे कॉर्डिनेटिंग ठेवलेले होते आपण आपले RCPचे, त्यांना 2 इसम पळताना मिळून आलेले आहेत. त्याच्याकडे दोघांकडे पण एक देशी कट्टा मिळालेला आहे, एक राऊंड मिळालेला आहे. त्यांना परत नेऊन आपण तिकडे परत घराचे सर्च पण त्यांच्या घेतला आहे. जवळपास 32 सर्च आपण घेतलेले आहेत घरांचे, आरोपी आणि साहित्य त्यांचे काही मिळते का याच्यासाठी. तर त्याच्यामध्ये 27 संशयितचे आणि रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत तिथले, त्यांचे घरांचे सुद्धा आपण जिओ टॅगिंग केलेलं आहे, जेणेकरून गुगल मॅपवरून त्यांच्या घरांचे अंदाज येऊ शकते आणि आपल्या टीमला पुन्हा त्यांना तपासता येऊ शकतात. याच्यासोबतच जे साहित्य आहे ते बनवण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मिळून आलेलं आहे. त्याच्यामध्ये जे साचे आहेत पिस्टल बनवण्याचे, तसंच इतर जे साहित्य आहे, लोखंडी साहित्य आणि ते घासण्यासाठी जे त्याचे जे उपकरणं लागतात ते सर्व आपल्याला तिथं मिळून आलेले आहेत. अशा प्रकारे ही कारवाई झालेली आहे. आपण आता एकूण किती आरोपी आपण 45 आरोपी चेक केले. ते 12 आरोपी आपण ताब्यात घेतले होते. त्यांचे इंट्रोगेशन फॉर्म भरून त्यांना म्हणजे त्यांचं डोजियर वगैरे तयार करून त्यांना आपण सोडलेलं आहे. आणि 2 आरोपीकडे आपल्याला आपल्या हद्दीमध्ये वेपन मिळाल्यामुळे त्या दोघांना आपण ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर दोघांवर पण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्याकडे प्रत्येकी एक गावठी कट्टा सापडला. दोघांकडे एक गावठी कट्टा सापडले, एक राऊंड सापडले. सर, जिल्ह्यातला सर्वात मोठा सर्च ऑपरेशन म्हणता येईल काय? जिल्ह्यातील सर्वात मोठा सर्च ऑपरेशन जिल्ह्यातील आतापर्यंत तर हे सर्वात मोठं सर्च ऑपरेशन म्हणता येईल. हे पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आणि विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेलं आतापर्यंतचं सर्वात मोठं सर्च ऑपरेशन म्हणता येईल. तर पूर्वीचे इथे जे बरोबर आहे. आता ज्या संयुक्त सर्व प्रकारच्या उपाययोजना आपण आता इथून पुढे करणार आहोत, तर आपल्याला तिथला सगळा अंदाज आलेला आहे. नाकाबंदीसोबतच दुसरेसुद्धा भरपूर आम्ही उपाययोजना इथं करणार आहोत. उदाहरणार्थ, ज्या आरोपींकडे हे वेपन सापडतात त्या आरोपींकडून आता सखोल माहिती आमच्याकडे गुन्हेगारांचे रेकॉर्ड आता तयार झालेलं असल्यामुळं कुठल्या गुन्हेगाराकडून याच्यातले त्यांनी हे वेपन घेतलेलं आहे याचीसुद्धा सखोल माहिती मिळू शकते. आणि जे रस्ते आहेत तिकडून येणारे त्याच्यावर सुद्धा आता वारंवार सरप्राईज नाकाबंदी लावून अचानक चेक केलं जाणार आहे, जेणेकरून त्यांना कुठलाही अंदाज येणार नाही की पोलीस कुठल्या वेळेला कारवाई करतील.